सांगलीचे लोकसभेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या सुपे शहरामध्ये आज आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यात एवढे पदाधिकारी आहेत लोक म्हणतात सांगली शिवसेना त्यामध्ये एवढे तुम्ही एवढे जमा करून दाखवा काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी काही नसताना कुठली हातात सत्ता नसताना ते कारखान्याचे कामगार आणून हल भरत नाही बरोबर ना एक तर हा चंद्रहार पाटील यांचं गाव आहे ते विद्यार्थी खानापूर तालुका दुष्काळी उपेक्षित कोणाचं लक्ष नाही कोण आमदार झाले कोण मंत्री झाले ते काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत ते पक्ष सोडून कुठे जाऊन शेण खातात काय करतात पण आज प्रथम ज्या खानापूर तालुक्याला खरं आहे लोकसभेची उमेदवारी ती सुद्धा शिवसेनेसारख्या पक्षाला महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेला सांगलीमध्ये अनेक मोठे नेते होते अनेक क्रांतिकारक झाले वसंतदादा पाटलांसारखे राजकारणातले सहकार क्षेत्रातले मोठे नेते झाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वतंत्र सैनिक निर्माण झाले पक्षात त्यानंतर सांगली ही कुणाची तरी राजकीय मक्तेदारी होती आम्ही वाळव्यात आम्ही वेगळे मग सांगलीच्या पलीकडे काय कडेगावला वेगळे अजून कोणी काय वेगळं म्हणजे आम्ही आमचं सांभाळ एक प्रकारचे जुळवून घेऊ पक्ष वगैरे विचार वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकानं टिकली पाहिजे आमचे धंदे आमची घराणी हे सगळं टिकलं तर लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो सगळे आमची घराणी टिकली आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांनी या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली आपल्याला लोकशाही एखाद्या सामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मुलाला सांगलीचं नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या इकडल्या नेत्याने कधी पुढे केलंय का मला सांगा अजिबात आणि हे काम कोण करतं महाराष्ट्रात तर ते काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं अनेक वर्ष आपल्यातला सामान्य माणूस हाच आपला नेता हाच आपला लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीतून मिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या पायाच्या सतरंजा असतात अरे हे कसं काय होऊ शकतं सांगितलं हे कसं काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये की
सामान्यातला सामान्य माणूस, ज्याच्या मागे साखर कारखाना नाही, सूत गिरण्या नाही, शैक्षणिक संस्थांचं जाळं नाही, पैसे नाही, अशा माणसाला शिवसेनेला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे कोणाची तरी मक्ते जरी संपुष्टात यायची भीती निर्माण झाली आणि त्या आज विशिष्ट लोक हे चंद्रहार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेताना त्यांनी त्यांची भूमिका घ्यायला पाहिजे, लोकांसमोर ते उघडे पडले पाहिजे. मला खात्री आहे सांगलीतली 99% जनता जी आहे त्यांना शिवसेनेच्या या भूमिकेचा भूमिका पटलेली आहे की सामान्य माणसाला शिवसेनेत उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आणलंय. ते 2% जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला, कारण जरी लढाई उद्या होणार असेल तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि शिवसेनेचे तेच वैशिष्ट्य. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र त्याने सांगलीची मान प्रतिष्ठा वाढवली, इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली. ती बँकेची कर्ज बुडवून, शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांची बिलं थकवून, हे त्यांचं क्वालिफिकेशन. सामान्य जनतेची कामं न करणं, त्यांना न भेटणं, वर्षानुवर्ष निवडणूक आल्या की त्यांचा सूर्य उगवतो. काही देश असे आहेत जगात तिथे 5-5, 6-6 महिने सूर्य उगवत नाही जास्त, आणि मग तो सूर्य उगवलेला पाहण्यासाठी नॉर्वेसारख्या देशामध्ये लोक रस्त्यावर येतात, सूर्य उगवतो. तसं या सांगलीमध्ये असतं. तिकडे खासदार दिसत नाही, तिकडे खासदारांचे उमेदवार दिसत नाही. चंद्रहार रोज दिसतो, त्याचं नावच चंद्रहार रोज उगवतो. चंद्रहार उगवतो. शिवसेनेचा प्रखर सूर्य आहे आणि हा चंद्र सांगलीमध्ये. त्याच्यामुळे जनतेच्या मनात कोणताही संभ्रम नाही. तुमच्या मनात आहे संभ्रम निर्माण केला, आणि मला सारखं वाटतं याच्या मागे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचं कारस्थान. त्यांचा जो खासदार इकडे आहे तो सारखा असा म्हणतो आता मला पाठवू नका. नाही नाही तरी तुम्ही त्याला दोनदा पाठवला, आता नाही. आता ते नाही म्हणतात ऐकायचं, आता नाही, आता आम्ही नाही म्हणतो. आता हा चंद्रहार जो आहे हा दिल्लीच्या गळ्यात पडला पाहिजे. काय काम केलं 10 वर्षात त्यांनी सांगावं नाही. मगाशी आपण म्हणालात कधी तो उघडलं का पार्लमेंटला रेकॉर्ड असतो पार्लमेंट. सांगलीचे कोणते प्रश्न, पाण्याचा प्रश्न असतो, दुष्काळाचा प्रश्न, हे मोठे मोठे आकडे सांगतात, त्याची वाटत नाही. एवढे आणते 2000 कोटी, तिथून आणते 3000 कोटी, 4000 कोटी, हे आकडे आणतात. हे आकडे लावतात कुठून? आता सांगलीचा आकडा शिवसेनाच लावणार. एक नंबरचे खोटाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे, आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या खोटाड्या लोकांचे सरदार आहे. माणसानं किती खोटं बोलावं? एक माणूस सतत 10 वर्ष खोटं बोलतो. चंद्रहार तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला. जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली, कोण जास्त फेकतोय, कोण जास्त फेकतोय,
तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे. आणि जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानाला, माजी होते, एक एखादं सुवर्ण पदक आपल्याला देतात, तर या फेकाफेकीच्या खेळाचा सुद्धा आपण बहुमान केला पाहिजे. 10 वर्ष एक माणूस इतक्या जलद गतीने खोटं बोलतो, इतक्या फास्ट कोणाला शक्य. आता ते वरचे खोटे बोलतात, ते सांगलीतलं खोटे बोलतात. आता सांगलीतले भाजपवाले खोटं बोलायला लागले, म्हणून भाजपला प्रत्यक्ष मदत करणारे इकडे आमचे मित्र पक्षाचे लोक खोटे बोलतात. असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात. सांगलीची जागा गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसकडे नाही. त्या पत्रकार मंडळी बसलेले आहे, ते मान हरवत आहे. बरोबर बोलतोय ना की 2014ला इथे काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू, आणि आम्हाला तेव्हा अत्यंत वाईट वाटत. या सांगलीमध्ये दादांच्या वारंदाराचा, दादांचा नातवाचा पराभव होतो कसा, तेव्हा जरी ते भाजपचा जिंकला असला तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ. 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही. लढलाय का? जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केडरची एवढी चिंता होती तर तुम्ही 2019 साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे. तुम्ही ते लढला नाही आणि आपला उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिथे पराभूत झाले. जर 10 वर्ष आपला ते समाधान नाही. आमची अशी भूमिका आहे, महाराष्ट्रात शिवसेनेचा वारंवार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं धरावून निघालेलं आहे. संघर्ष, स्वाभिमान. सांगलीमध्ये शिवसेनेनं कधी लोकसभा लढली नाही, जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी इथे शिवसेनेला मतदान करावं असं वाटतंय मोठ्या संख्येनं. पण ही संधी यावेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, या वेळेला आम्ही मिळू. ही एक स्पष्ट भूमिका आहे. सांगलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. महाराष्ट्रात आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मागे. या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात, आपला कुटुंब प्रमुख. तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडले सांगलीकर मानला नाही? पण हटवादीपणा करायचा, काहीतरी काड्या करायच्या. मला गंमत वाटते, विशाल पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्यांना संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं आम्ही वारंवार सांगतो. त्यांचं फार गमतीशीर भाषण मला माझ्या विश्वजित कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलो. ते विमान माझ्या कुठे उतरवतील तिथे मी उतरायला तयार आहे. आपण काँग्रेस पक्षाची वसंतदादा पाटलांची वारंदार, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? आपण काय बोलतो? खरं म्हणजे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं, ते टेकऑफ झालं नाही, ते तुमची भरकटलेलं. तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही, ती तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा घरी बसायला. 5 वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी. तुमच्याकडे काय होतं? अचानक जेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रात, आम्ही पाणी घालतोय शेतात, आम्ही संघर्ष करतोय, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, अस्मिता, मराठी माणूस महाराष्ट्राचं अखंड यासाठी आम्ही संघर्ष करतो.
भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्याचं, भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्रासह देशामध्ये जमिनी घालवायचं, भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि हा महाराष्ट्र दुबळा करायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे आहेत आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला. जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही, तोडता येणार नाही, ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती. हा महाराष्ट्र मुक्ता येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना, म्हणून त्यांनी आधी शिवसेना पक्ष. तरी आम्ही आज उभे आहोत, तरी आम्ही आज उभे आहोत आणि आमच्या पायावर उभे आहोत, आमच्या फुग्यावर उभे नाही. ये सांगलीकरांना पटणार. आपको क्या लगता है चंद्रहार जीतेगा ना? चंद्रहार जिंकेल ना 110%. 110%. मी जिथे जाईल तिथे मला हेच आश्वासन आणि हेच वचन. तुम्ही 10-5 कारखानदार या देश जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत. 5-10 पैसेवाले आले, बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार, विधानसभेत कोण जाणार, मार्केट कमिटीवरती कोण जाणार, त्याच्यावर कोण जाणार नाही. ही लोकशाही नाही. शिवसेनेला विरोध यासाठी होतोय, एकदा ही सामान्य माणसांची फौज इथे घुसली तर आपली दुकानं बंद झाली. या भीतीपोटी शिवसेनेला विरोध. पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवाचे काम पडेल असं आम्ही हिंमत असेल तर नरेंद्र मोदीने प्रचाराला यावं. ते कोणाचा प्रचार करणार? मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी 12 तारखेला अपक्ष पण अर्ज त्यांच्या प्रचाराला येणार आहे. पण तोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही, तोपर्यंत त्यांच्या खासदाराला नाही. पण किती बंडखोरी करायची, या जनतेनं ज्यादा बंडखोरी केली, ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार. तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी, तुम्ही डबल इंजिनवाले असाल, आम्ही डबल महाराष्ट्र केसरीवाले असू. डबल इंजिन आमच्या डबल महाराष्ट्र केसरी पाणी. आणि म्हणून या जनतेला मी सांगेन, हे चंद्रहारचं होम बीच, जसं आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकरचं होम बीच कुठलं? मुंबई वानखेडे, तिकडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे. सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे, बरोबर. फायनल क्रिकेटची मॅच आपण मुंबईत जिंकतो, गुजरातला गेली फायनल, वर्ल्ड कप हारून गेलो, असा दळमद्री. नेहमी देशाचे का वर्ल्ड कप जो का असतो क्रिकेटचा मी कधी बघत नाही, पण तो मुंबईला होतो आणि आपण जिंकतो. त्या वेळेला व्यापाऱ्यांनी बिटिंग सेटिंग करायला गुजरातला घेऊन गेले मॅच आणि हरवलं. हजारो कोटी रुपयाचा सट्टा लावला आणि ठरवून भारताला हरवलं. त्यांचंच तात्काळ खासदार. या लोकांना परत या सट्टेबाजांना, ज्यांनी देशाचा सट्टा बाजार केले, त्यांना परत निवडून द्यायचं नाही, लक्षात घ्या. उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली. आता ती काळ्या दगडावर. आता ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत आणि राहतील. ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्यांनी आताच घ्यावी. आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. आम्ही जिंकून दाखवू. सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा, तर जे ते कोंडी करतील
त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बऱ्याला बरे आहोत. आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह नाही. आम्ही लढणारे लोक, आम्ही लढून जिंकणारे लोक, आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही. आम्ही मैदानात लढणारे लोक आहोत. आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही. आणि आम्ही जिंकतो. आणि चंद्रहार मोठ्या फरकाने पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर, तिथून त्याला सगळ्यात मोठे मताधिक्य मिळालं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आलोय. आणि आपण ते कराल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.